सध्या देशात राजकीय हिंदुत्व विरुद्ध आध्यात्मिक हिंदुत्व असा वाद पेटलाय। 18 जानेवारीला मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज संगमावर स्नान करण्यावरून ज्योतिषपीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रयागराज मधल्या माघमेळा प्रशासनामध्ये चांगलाच वाद बघायला मिळाला। माघमेळा प्रशासनानं शंकराचार्य यांना स्नान करण्याच्या ठिकाणी पालखीतून जायला मज्जाव केला आणि त्यानंतर आता शंकराचार्यांनी थेट आंदोलन करत माघमेळा प्रशासनानं माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली। अजूनही अविमुक्तेश्वरानंद यांचं आंदोलन तिथे सुरू आहे। असं असतानाच माघमेळा प्राधिकरणानं उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेवरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना थेट नोटीसच पाठवली। तुम्ही शंकराचार्य कसे आहात हे आधी सिद्ध करा असं आव्हान या नोटिशीमध्ये देण्यात आलं होतं। आता मी शंकराचार्य आहे की नाही हे देशाचे राष्ट्रपती ठरवणार आहेत का असा संतप्त सवाल शंकराचार्य यांनी यावेळी केला। यानंतर शंकराचार्य विरुद्ध योगी आदित्यनाथ या वादाला तोंड फुटलं आहे। उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षात विधानसभा निवडणूक आहे। मुख्यतः हिंदुत्वावर चालणारं उत्तर प्रदेशचं राजकारण सध्या शंकराचार्य आणि योगी आदित्यनाथ यांच्यातल्या वादानंच ढवळून निघालंय। या संपूर्ण वादाचं हे नेमकं प्रकरण काय, प्रयागराज, बरेली आणि देशभर याचे परिणाम कसे उमटत आहेत, योगींच्या राजकारणाला आणि RSSच्या नीतीला शंकराचार्यांच्या आरोपांनी धक्का पोहोचेल का, बघूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र। मौनी अमावस्येला नेमकं काय झालं होतं तर प्रयागराजमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि मेळा प्रशासनामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे। त्याचं झालं असं की 18 जानेवारीला माघ मेळ्यामध्ये मौनी अमावस्येला शंकराचार्य हे पालखीतून स्नान करण्यासाठी जात होते। पोलिसांनी त्यांना यावेळी थांबवलं आणि पायी जाण्यास सांगितलं। विरोध केल्यावर शिष्य आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली। त्यामुळे संतप्त शंकराचार्य शिबिराबाहेरच धरणे आंदोलन करून बसले। मेळा प्रशासनानं शंकराचार्य यांना 48 तासात 2 नोटिसा पाठवल्यात। पहिल्या नोटीसमध्ये त्यांच्या शंकराचार्य पदवीचा उल्लेख करण्याबद्दल आणि दुसऱ्या नोटीसमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या गोंधळाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले। प्रशासनानं त्यांना कायमस्वरूपी माघ मेळ्यातून का बॅन करू नये अशी विचारणा सुद्धा केली आणि इशारा सुद्धा दिला। शंकराचार्य यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरं पाठवली होती। तसंच शंकराचार्य यांनी मीडियाला बाईट देऊन योगी आदित्यनाथ सरकार, देशातलं भाजपा सरकार आणि RSS या सर्वांवरच हिंदुत्वावरून सडकून टीका केली आहे। शंकराचार्य यांच्या आंदोलनस्थळी काही तरुणांनी सुद्धा गोंधळ घातला होता। 24 जानेवारीला रात्री कट्टर सनातनी सेना नावाच्या संघटनेचे 10 तरुण भगवे झेंडे हातात घेऊन घोषणा देत पोहोचले। त्यांनी शंकराचार्यांच्या शिबिरात घुसण्याचा प्रयत्न सुद्धा केला। आय लव्ह बुलडोझर बाबा आणि योगी आदित्यनाथ जिंदाबाद अशा घोषणा सुद्धा या तरुणांनी दिल्या। योगी सरकारनं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा अपमान केला असल्याचा आरोप करत बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। यानंतर योगी सरकारनं अग्निहोत्री यांना निलंबित केलं। या वादाच्या पार्श्वभूमीवर आता किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांचंही नाव चर्चेत आहे। गुरु होण्याचा अर्थ जबाबदारी आणि संयम असतो, हट्ट नव्हे। अशा हट्टाची किंमत शिष्यांना मोजावी लागते असं त्यांनी म्हटलेलं आहे। या वादात अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा अहंकार स्पष्टपणे दिसून येतोय आणि आत्मध्यानाचा अभाव जाणवतो अशी धारदार टीका सुद्धा ममता कुलकर्णी यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या वादात उडी घेतली आहे। त्यांनी शंकराचार्य यांना सनातन धर्माला कमजोर करणारे कालनेमी असं म्हटलेलं आहे। राम रावण युद्धामध्ये लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर संजीवनी आणण्यासाठी जेव्हा हनुमान जातात तेव्हा श्री हनुमानाला अडवण्यासाठी रावणानं कालनेमी या राक्षसाला पाठवलं होतं अशी आख्यायिका आहे। यावरून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी पलटवार सुद्धा केलाय। योगी आदित्यनाथ हिंदू म्हणून घेण्यास पात्र नाहीत, आम्ही त्यांना औरंगजेब म्हणतो, हा मंदिर पाडण्याचं समर्थन करणारा व्यक्ती आहे असं शंकराचार्य यांनी म्हटलं आहे। यापूर्वी सुद्धा स्वामी अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध भाजपा असा वाद झालेला आहे। अयोध्येचं राम मंदिराचं काम अर्धवट असताना श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यावरून शंकराचार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुद्धा ते उपस्थित राहिले नव्हते। वाराणसीच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर बनण्यावरून सुद्धा त्यांनी योगी सरकारवर टीका करत निषेध व्यक्त केला होता।
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सुद्धा या वादात शंकराचार्य यांची बाजू लावून धरलेली आहे. शंकराचार्य यांना त्यांच्या पदाचा पुरावा मागणं यापेक्षा सनातन धर्माचा अपमान असूच शकत नाही, असं मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केलंय. हे तेच अखिलेश यादव आहेत ज्यांच्या समाजवादी पक्ष सरकारने 2015ला वाराणसी इथं शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांवर लाठीचार्ज केला होता. 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे या मुद्द्याला ज्वलंत ठेवून अखिलेश यादव योगी आदित्यनाथ यांची राजकीय कोंडी करण्याचा चान्स मात्र गमावणार नाही. त्यातच मुख्यमंत्री योगींच्या विरोधात त्यांचेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सुद्धा उभे राहिलेले आहेत. मौर्य यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा उल्लेख भगवान शंकराचार्य असा केलाय. खरं तर 2017 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी केशव प्रसाद मौर्य यांचं नाव आघाडीवर होतं, पण अचानक योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय दिल्लीतून करण्यात आला. त्यानंतर मौर्य विरुद्ध योगी अशी प्रतिमा उत्तर प्रदेशच्या राजकारणात आजपर्यंत कायम आहे. कोणतीही पूजनीय संत यांचा अपमान केला जाऊ नये, असं झालं तर त्याची चौकशी आणि कारवाई दोन्ही केलं जाईल, असं मौर्य म्हणालेले आहेत. तर दुसरीकडे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी RSSच्या हिंदुत्वावर सुद्धा बोट ठेवलंय. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारला कायमच चाटुकार शंकराचार्य पाहिजे होते. RSSने सुद्धा कायम आपल्या स्टेजवर फर्जी शंकराचार्यांना स्थान दिलं आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे. सोबतच देशात सनातनी राजकारणाचं बीर उजवलं जात असल्याची टीका शंकराचार्य यांनी यावेळी केली आहे. तसंच भाजपा सत्तेत राहून सुद्धा गौहत्या करवत आहे, त्यामुळे BJPला रिजेक्ट करा आणि नवीन सनातनी नेतृत्वाला संधी द्या, असं आवाहन शंकराचार्य यांनी समस्त हिंदूंना केलंय. संगम स्नानावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक पातळीवर जाऊन सुद्धा पोहोचलेला आहे. धार्मिक कृतीवरून या वादाला मोठं राजकीय वलय निर्माण झालंय. या वादात दोन्ही बाजू माघार घेणाऱ्या वाटत नसल्या तरी सुद्धा धर्माची ठिणगी पेट घेऊ नये म्हणून कोण पुढे येतंय हे बघणंही महत्त्वाचं असेल.